पुण्यातील निर्भय बनसभेकडे निघालेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीची अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। निखिल वागळे, विशंभर चौधरी आणि वकील असीम सरोदे गाडीत होत्या। गाडीच्या काचा फोडण्यात आल्या। गाडीला हल्लेखोरांनी घेरून गाडीची नासधूस करण्यात आली। वैभव ड्रायव्हरमुळे निखिल वागळे व त्यांची टीम बचावली। पत्रकार निखिल वागळे पुण्यातील निर्भय बनसभेकडे गेले व तिथे रोखठोक भाषण करण्यात आले। भाषणाचा काहीसा संक्षिप्त भाग HN नेटवर्कच्या प्रेक्षकांसाठी। आता कसं जिवंत झालं सगळे आपलेच आहेत। शिवाजी महाराजांपासून ते बाबासाहेबांपर्यंत, शाहू महाराज पुढे सगळी आपली परंपरा आहे। सगळी आपली परंपरा आहे, संतांची परंपरा, सगळी आपली परंपरा आहे जी आज खेचून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मी तुम्हाला आज इथे सांगतोय, मी आमच्यावर जेव्हा हल्ला होत होता, खरं तर आता मी नॉर्मल झालोय घोषणांमुळे, नाहीतर तोपर्यंत त्या धक्क्यात होतो। ज्या क्षणाला हल्ला होत होता, ज्या क्षणाला गाडीच्या काचा फुटत होत्या, मागची काच फुटली तेव्हा असीमने माझ्या डोक्यावर हात ठेवला। त्यानंतर ही मुलगी गेली होती श्रुती, तिथं श्रेया, तिथं फ्रंट सीटला बसली होती, तिला मी मागे डोकं तिथं खाली केलं म्हणून आमची डोकी वाचली। आणि जोपर्यंत आमची डोकी वाचतील तोपर्यंत तुमचं काय खरं नाही हल्ले करा। मी तुम्हाला सांगतो, आजच्या हल्ल्याच्या क्षणी म्हणजे हे खरं तर महात्मा फुलेंचं शहर आहे, सावित्रीबाईंचं शहर आहे, पण या शहराचा गेल्या 100 वर्षांपासून असा हल्लेखोरांचा इतिहास आहे। कलंक तर लावलाच आहे। तुम्हाला सांगतो, 1942 साली या शहरामध्ये आचार्य अत्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता, हे लक्षात घ्या। आणि आपला ज्याला रामाची भक्ती करतात म्हणतात, त्यांचा मथुरा कुठल्या शहरातला आहे? तो या शहरातला आहे। माझं म्हणणं इतकंच आहे, या हल्लेखोरांना आचार्य अत्रे असं म्हणाले होते, आम्हाला मारणारे मेले, आम्ही जिवंत आहोत। मी एवढंच म्हणतो, त्याच्यात थोडा फरक करून, कारण मी अहिंसावादी माणूस आहे। आम्हाला मारणारे जिवंत राहोत आणि आम्ही जिवंत राहोत। ते मेले असं मी म्हणणार नाही, ते मरो मी इच्छा करणार नाही, तेही जिवंत राहोत। आणि आज तुम्हाला सांगतो, या सर्व हल्लेखोरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मी ते सांगतो, मी माफ केलंय। हा माझा वारसा आहे। तुम्ही मला आणायला आलात, महात्मा फुलेंना मारायला आले होते रामोशी, तुम्हाला माहिती आहे। त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला लागले। मला जरी संधी मिळाली ना, तर या भाजपवाल्यांचं पण परिवर्तन करून टाकले। तो माझा मार्ग आहे। असं काय करता? हा 7वा 8वा हल्ला आहे। म्हणजे माझ्या मनात ही, तुम्ही अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा, काय म्हणा, 1979 साली माझ्यावर पहिला हल्ला झाला, नितीनला माहितीये। तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती। मागच्या चाकाचं काय, मागच्या काचेचं काय आकर्षण आहे मला कळत नाही। मागून हल्ला, मागून उपस्कार बेकड लोकांचा हल्ला। 7 हल्ले झाले, 7 हल्ले, 6 हल्ल्यातून मी वाचलो। आज 7व्या हल्ल्यातून सुद्धा असीम वाचलो। मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो विचारा। टेन्शन आलं होतं सगळ्यांना। समोरून माणसं गाडीवर उड्या मारतायत, लाठ्यानी मारतायत, काठ्या मारतायत, पोलीस मध्ये पडतायत, पोलिसांना ऐकत नाहीये। कुठच्याही क्षणी आम्ही आज मरू शकत होतो। मी तुम्हाला सांगतो, मरण डोळ्यासमोर होतं अगदी। त्या वैभवमुळे आपण वाचलेलो। वैभव तर ड्रायव्हर जो आहे ना, त्यांनी जी गाडी मारली, प्रशांत दादा इथे बसलेले, त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिंगल जवळ। त्यांनी भाजपवाल्यांना थेट अंगावर घेतलं, त्यांच्या आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला। मी तुमचा ऋणी आहे, तुमचा सर्वांचा ऋणी आहे। याचं कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय। आणि जोपर्यंत निखिल वागळे आणि आमचे सगळे साथी जिवंत आहेत, तोपर्यंत फॅसिझमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार। मारू शकता तुम्ही आम्हाला, दाभोळकरांना मारलं, पानसरेला मारलं, कलबुर्गीनं मारलं,
आमच्या गौरी लंकेशला मारलं, तुम्ही कधीही आम्हाला मारू शकता, कारण आम्ही निहत्ते लोक आहोत. आमच्या हातात काही नाही. आमचं हत्यार हे प्रेम आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कधीही आमचा जीव घेऊ शकता, पण माझ्या मनात एक विश्वास आहे. त्याचं लॉजिक मला कृपया विचारू नका, नाही तर त्यावरही वाद घाला. माझ्या मनात एक विश्वास आहे पहिल्यापासून, 7 हल्ले सहन केल्यावर, की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला एकतर फुले आंबेडकर किंवा महात्मा गांधी कोणीतरी वाचवत असेल. मी यांना सांगत होतो आपण म्हणणार नाही. आम्हाला विश्वास आहे नितीन, तू मला अंधश्रद्धा म्हण, काही म्हण, पण माझी श्रद्धा आहे. आपण सत्याचं काम करतो. आपल्याला हे लोक मारू शकत नाही, आपल्याला जखमी करतील. आज आमची डोकीच फुटणार होती, काचा गेल्या सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये, पण जगलो आपण, जिवंत राहिलो. आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. लक्षात मित्र, साधी लढाई नाही, मी सांगायला इथे उभा आहे. ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल, पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय. दादा इथे बसलेले आहेत, दादांना माहिती आहे. तरी सुद्धा आमची प्रेम आहे, मैत्री आहे. हे लोक काँग्रेसवाल्यांवर कितीही टीका केली तर ते कधी खून करत नव्हते. आमचा राष्ट्रवादी सुद्धा पवार साहेबांनी किती टीका केली आहे, पवार साहेबांनी एवढी टीका केली आहे, पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या महाराष्ट्रात नाही. उभ्या महाराष्ट्रात त्यांची संस्कृती, यांची संस्कृती बघा. आज त्यांनी धमकी दिली निखिल वागळेला जिवंतपणी मुंबईत जाऊ देणार नाही. मारून टाका, तुमचा प्रश्न सुटेल. प्रश्न सुटेल तुमचा कायमचा. मारून टाका. मला परत कंटाळा आलाय. 66 वर्ष चालू आहे. कधीपासून मारताय तुम्ही मला? 1900 सालपासून. तरी तो कोणतरी मला, आमचे फुले, आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहे, पण मारून टाका यार एकदाच. आणि एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे तयार होतील आणि या फॅसिझमचा मुकाबला करतील. हा हिटलरचा फॅसिझम आहे, लक्षात घ्या. ही साधी सुधी लढाई नाही, ही निवडणुकीची लढाई नाही. आम्ही कोणत्याच पक्षात नाही, पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो की महाविकास आघाडीला विजयी करा. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.